लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व एसटी प्रमाणपत्र त्वरित द्या, सकल धनगर समाजाची मागणी। भोकर तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून देण्यात आलं निवेदन। नांदेड जिल्ह्यातील भोकर शहरामध्ये धनगर समाजाचे महाराष्ट्र राज्यात धनगर मोठ्या प्रमाणावर असून या समाजाचा मेंढीपाळ व्यवसाय जमातीचे राज्य घटनेच्या संविधानात क्रमांक 36 वर असूनही गेल्या 76 वर्षापासून धनगर आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही। त्यामुळे राज्यात अनेक धनगर मावळे उपोषण करीत असून मुख्यमंत्री यांनी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी एसटीचे प्रमाणपत्र त्वरित देऊन धनगर जमातीला दिलासा द्यावा, असे निवेदन भोकर येथील तहसीलदारांना देण्यात आलं। भोकर तालुका धनगर समाजाच्या वतीनं दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यात पशुपालन व्यवसाय करणारी जमात म्हणून धनगर यांच्याकडे पाहिलं जातं। पशुपालक असलेल्या या जमातीला घटनातज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर जमातीची अवस्था पाहता त्यांनी इसवी सन 1956 मध्ये राज्यघटनेच्या संविधानात महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक 36 वर धनगर जमातीचा समावेश केला आहे, पण येथे र चा ड करून धनगरऐवजी धनगड म्हणून केला आहे। यामुळे धनगर जमात त्यांच्या संविधानिक हक्कापासून 74 वर्ष वंचित राहिली आहे। आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी आणि एसटी प्रमाणपत्र त्वरित द्यावं, यासाठी राज्यभर आंदोलन सुरू असून यात पंढरपूर, नेवासा, लातूर येथे एसटी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिलं, पण कोठे माश धनगर जमातीत सरकारविषयी उद्रेकाची भावना निर्माण होऊन दिनांक 23 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। त्यामुळे मुख्यमंत्री साहेब धनगर समाजाच्या भावनांशी न खेळता विधानसभेची आचारसंहितापूर्वी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व एसटी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनावर ज्येष्ठ नेते नागोराव शेंडगे बापू, सुभाष नाईक किनीकर, सुशील शिंदे, नागोराव बिरगाळे, देवबा शिळेकर, मारुती वर्णे, खंडेराव शेंडगे, राज हाके, पंकज चोंडे, बळी माने, साईनाथ धानोरे, मानेजी डांगरे, दिगंबर खिरे, बाळू धानोरे, हनुमंत हुलगुंडे, राजू नरोटे, जळबा गायकवाड, अनिल बिरगाळे, सतीश माने आदी उपस्थित होते। घटनात्मक आमचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी गेली 15 दिवसापासून पंढरपूर, नेवासा आणि लातूर येथे उपोषण चालू आहे। त्याला पाठिंबा म्हणून आणि अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा आणि आम्हाला प्रमाणपत्र मिळावे यासाठी म्हणून हा आमचा निवेदन देण्याचा प्रयत्न आहे। रास्ता रोको आंदोलन होतं, परंतु भोकर नांदेड बंद आहे म्हणून आम्हाला थोडं विजय करण्यात आलं, उद्याला किंवा परवाना करावा असं ते निवेदन केल्यामुळं आम्ही निवेदन देतो। त्या निवेदनाचा मुख्यमंत्र्यांकडे हे करून आमचं म्हणणं त्यापर्यंत पोहोचवावं एवढं। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी भोकर प्रतिनिधी ज्योती सरपाते, नांदेड।